तुम्हाला एक गोष्ट सांगतो, रात्रीच्या अंधारात जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं, तेव्हा तुमच्या मनात एक युद्ध सुरू होतं. तुम्हालाही कळत नाही, पण तुमच्या उशाशी, तुमच्या डोक्याजवळ, तुमच्या विचारांच्या या जगात एक अदृश्य शक्ती काम करत असते. ती शक्ती तुमचं नशीब बदलते, तुमचं आरोग्य बदलतं, तुमचं सुख बदलतं आणि तुमची संपत्ती ती देखील बदलते. आणि आज मी तुम्हाला एक इतका सोपा उपाय सांगणार आहे, की तुम्हीही म्हणाल, "अरे, हे इतकं सोपं होतं?" यात फक्त तुम्हाला 1 ग्लास पाणी लागणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. फक्त 1 ग्लास पाणी. पण थांबा, थांबा. हे साधं पाणी नाहीये. हे पाणी तुमच्या आयुष्यातला काळोख ओतून टाकणार आहे. तुमच्या मनातले जे काही विषारी विचार असतील त्यांना वाहून नेणार आहे. तुमच्या नशिबाची सगळी दारं उघडणार आहे. हे कसं होतं? ते देखील सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण एक अट आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण शेवटी मी जे तुम्हाला सांगणार आहे ते जर ऐकलं नाहीत, तर हा उपाय अर्धवट राहील आणि अर्धवट उपाय करणं म्हणजे उपाय न करण्यापेक्षाही वाईट असं म्हणलं जातं. चला तर मग सुरू करूया. मला एक सांगा, तुम्ही रात्री झोपताना शांत झोपता का हो? नाही ना? रात्री डोळे बंद केले की मनात एक वादळ सुरू होतं. उद्याचं टेन्शन, EMIचा हप्ता, मुलाचं शिक्षण, नात्यातल्या विविध समस्या, ऑफिस मधला अपमान, कुणाचं तरी बोलणं जे तुमच्या काळजाला भोसकून गेलेलं असतं. सगळं एकदम तुमच्या मनावर येतं आणि तिथे तुम्ही एकटे पडलेले असता. बाजूला कुणी असलं तरी मनातलं दुःख त्यांना सांगता येत नाही. कारण कुणाला जरी सांगितलं तर, "जाऊ दे रे, सगळ्यांसोबतच असं होतं, सगळ्यांनाच अशीच दुःख असतात." हे तुम्हाला ऐकायला मिळतं. तुमचं दुःख कुणाला कळत नाही. तुम्ही बाहेरून तर हसता, खूप आनंदी आहात असं तुम्ही दाखवता. WhatsAppवर गुड मॉर्निंगचे मेसेजेस टाकता, पण आतून आतून तुम्ही तुटलेले असता. मी ओळखतो तुम्हाला. कारण मी स्वतः तिथून आलोय. पोटात भीती, डोक्यात अनेक विचार आणि हातात हातात काहीच नाही. ती फिलिंग मला माहिती आहे आणि म्हणूनच मी आज तुमच्याशी हे बोलतोय. कारण जे मला कळालंय ना, ते तुम्हालाही कळायला हवं असं मला वाटतं. पुण्यात एक माणूस राहायचा. वय होतं साधारणतः 42 असावं. लहान मुलगी होती, बायको होते आणि आई वडील देखील होते. सगळे त्याच्या एकट्यावरच अवलंबून असायचे. त्याचा एक छोटासा व्यवसाय होता, कपड्याचं दुकान. पण कोविड आलं आणि कोविड नंतर त्याचं सगळं बुडालं. त्याच्यावरचे कर्ज वाढले. दुकानाचं भाडं भरता भरता त्याच्या नाकी 9 आले. त्याला भाडंही भरता येत नव्हतं. मुलीच्या शाळेची फीस थकली होती. बायको सतत भांडायची, पण तिचंही चुकीचं नव्हतं. ती पण घाबरलेली होती या आयुष्याला. आणि तो माणूस रात्री उशावर डोकं ठेवायचा आणि छताकडे बघायचा आणि तासन तास फक्त छताकडे बघतच राहायचा. मनात एक विचारही असायचा त्याच्या, "मी कुठे चुकलो का? देवा, माझ्याशीच असं का होतं रे?" असा तो विचार करत राहायचा. मग एक दिवस त्याच्या आईने त्याला एक गोष्ट सांगितली. आईने म्हटलं, "बाळा, रात्री झोपताना उशाशी 1 ग्लास पाणी ठेव आणि त्याला त्याला झाकून ठेव आणि सकाळी उठल्यावर ते पाणी बेसिनमध्ये ओतून दे. ओतताना मात्र एकच विचार कर, की माझे सगळे जे काही वाईट विचार आहेत, माझ्यातली जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्ह एनर्जी जी काही आहे, ती या पाण्यासोबत वाहून जाते जेव्हा आपण पाणी ते बेसिनमध्ये टाकू तेव्हा." तो सुरुवातीला हसला. त्याला वाटलं, आई
हे काय लहान मुलासारखं काय सांगतेस ग तू मला? पण आई म्हणाली, तू तुला तर फक्त एवढं सोपंच उपाय मी सांगितलंय. तुला तर फक्त एवढंच करायचं आहे ना. तू असं काय गमावणार आहेस? काही गमवायचं आहे का तुला? फक्त 1 ग्लास पाणी आणि तुला हे 7 दिवस करायचं आहे. एकदा करून बघ, मग बघ. मग त्यानेही ऐकलं. कारण आणखी काय करणार होता तो? त्याचे सगळे रस्ते बंद झाले होते. त्याने तसं करायला सुरुवात केली. पहिल्या रात्री त्याने तो ग्लास ठेवला, झाकून ठेवला, डोळे बंद केले आणि मनात म्हणाला, देवा, माझ्यातलं सगळं जे काही वाईट आहे, माझी सगळी भीती, सगळा त्रास, त्या सगळ्या वाईट गोष्टी या पाण्यात जाऊ दे. तो सकाळी उठला, ग्लास उचलला आणि बेसिनमध्ये ओतला आणि तो ओतताना तो त्याकडे बघतच राहिला. ते पाणी वाहून जात होतं. तो त्याकडे पाहिला. पण त्याच्या आयुष्यात नंतर काहीच झालं नाही. पहिल्या दिवशी त्याला काहीच जाणवलं नाही. दुसऱ्या दिवशीही तेच. तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याने हे असं केलं, त्याला थोडंसं मनातून हलकं वाटायला लागलं. म्हणजे मनावरचं जे ओझं होतं ते खरंच त्याचं कमी झालं असं त्याला वाटलं. मग चौथ्या दिवशी त्याला रात्री बऱ्याच दिवसांनी शांत झोप लागली. त्याला गेल्या कित्येक दिवसात शांत झोप लागली नव्हती. मग 5व्या दिवशी त्याच्या एका जुन्या मित्राचा त्याला फोन आला. तो म्हणाला, अरे, तुझ्या दुकानाबद्दल ऐकलंय. माझ्या मनात एक आयडिया आहे रे. तू मला भेटशील का? मग 7व्या दिवशी त्याला एक नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि 3 महिन्यात त्याला त्याचं जे काही कर्ज होतं त्याच्या डोक्यावर, जे कोरोना काळात आलं होतं, ते सगळं फिटलं. त्याचं दुकान पुन्हा चांगलं सुरू झालं. मुलीची फीस ती देखील भरली गेली. बायकोच्या चेहऱ्यावर असं हसू आलं जे गेल्या कित्येक दिवसात तिच्या चेहऱ्यावर दिसलं नव्हतं. आता तुम्ही म्हणाल, अरे, हे काय पाण्यामुळे थोडीच झालं? पण थांबा मित्र हो, हे फक्त त्या पाण्यामुळे झालं नाही. नाही, नाही. मी असं म्हणत नाही की ते फक्त त्या पाण्यात काहीतरी जादू झाली. नाही. त्या पाण्यामुळे झालं नाही, तर हे त्या पाण्याने त्याच्या मनात, त्याच्या मानसिकतेत जे बदलाव घडवून आणले, त्यामुळे हे झालं. आणि तो बदलाव नेमका काय होता आणि कसं होता, यात सायन्स काय आणि यात स्पिरिच्युअलिटी, यात देवाचा संबंध काय, हे मी तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. आता मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. एक आहे विज्ञानाची गोष्ट, दुसरी आहे अध्यात्माची गोष्ट. दोन्हीही ऐका. कारण दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. सायन्स आणि अध्यात्म दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. दोन्हीही एकच आहेत. आता पहिली गोष्ट, विज्ञान. जपानचे एक शास्त्रज्ञ होते. डॉक्टर मजारू इमोटो असं त्यांचं नाव होतं. त्यांनी पाण्यावर एक अद्भुत प्रयोग केला. त्यांनी 2 ग्लास पाणी घेतले. एका ग्लासाला त्यांनी सतत चांगले शब्द बोलले, जसं की लव्ह, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, थँक यू, तू खूप छान आहेस, आय लव्ह यू, असं खूप प्रेमळ शब्द बोलले. मग ते ग्लास त्यांनी बाजूला ठेवलं. मग त्यांनी दुसरं ग्लास घेतलं आणि दुसऱ्या ग्लासाला त्यांनी वाईट शब्द बोलले. तिथे आय हेट यू, यू आर अगली, तू कसा आहेस, असं वाईट वाईट त्याला निगेटिव्ह शब्द त्यांनी बोलले. मग त्यांनी ते दोन्ही पाण्याचे जे ग्लास आहेत ते फ्रीजमध्ये गोठवून त्याचे क्रिस्टल्स तयार केले. फ्रीजमध्ये ठेवून मग ते जे क्रिस्टल्स होते ते घेऊन त्यांनी ते मायक्रोस्कोप्स खाली ते पाहिले. तर त्यांना तिथे काय दिसलं हो? इथेच खूप मोठा चमत्कार त्यांना या एक्सपेरिमेंटमध्ये दिसून आला, जो खूप अवर्णनीय आहे आणि चमत्कारिक आहे. ज्या पाण्याला चांगले शब्द बोलले गेले होते, त्या पाण्याचे क्रिस्टल्स हे अगदी सुंदर, अगदी सिमेट्रिकल होते. अगदी हिऱ्यासारखे चमकदार असावेत असेच होते ते.
आणि ज्या पाण्याला वाईट शब्द, निगेटिव्ह, राग अशा प्रकारचं बोलणं ऐकवण्यात आलं होतं, त्या पाण्याचे क्रिस्टल्स मात्र तुटलेले, विखुरलेले आणि अगदीच कुरूप असे होते. त्यात कोणती चमकच नव्हती. म्हणून हे वैज्ञानिक दृष्ट्या इथे सिद्ध झालंय की पाण्यालाही मेमोरी आहे. पाणी व्हायब्रेशन्स अब्झॉर्ब करत असतं. व्हायब्रेशन्स म्हणजे कंपन, म्हणजे जे एनर्जीज आपण इथून सोडतोय, हे वैचारिक असो, हे भावनिक असो, ह्या एनर्जीजला पाणी ऍब्झॉर्ब करतं. तुमचे विचार, तुमच्या भावना, सगळं काही हे शोषून घेतं. मग आता विचार करा मित्र हो, तुम्ही रात्री झोपताना उशाशी जर एक ग्लास पाणी जर ठेवलं तुम्ही उशाजवळ, तर रात्रभर तुमच्या मनातले जे काही विचार असतील, तुमच्या सबकॉन्शियस माइंडचे जे काही निगेटिव्ह व्हायब्रेशन्स असतील, ते पाणी शोषून घेतं. आणि सकाळी जेव्हा तुम्ही ते पाणी ओतून दिलं बेसिनमध्ये, तर तुम्ही लिटरली तुमच्या वाईट विचारांची एनर्जी ओतून देता, असं होत. हे सायन्स आहे, हे कोणतं मॅजिक नाही. आता दुसरी गोष्ट, अध्यात्म. आपल्या भारतीय संस्कृतीत पाण्याचं किती महत्व आहे हो. आपल्याला गंगा, यमुना, गोदावरी या नद्या लाभलेल्या आहेत. या नद्यांना आपण किती पवित्र मानतो. का मानतो आपण यांना पवित्र? कारण पाण्यात शुद्ध करण्याची शक्ती आहे. आता आपण मंदिरात जातो. मंदिरात जाताना तिथे गेल्यावर आधी आपल्याला तीर्थ देण्यात येतं. तीर्थ का घेतो आपण? कारण तेही पाणीच असतं. पूजेत आपण अभिषेक कशाने करतो? तेही पाण्यानेच करतो. पाण्यानेच करावं लागतं. शवाला मुखाग्नी देण्यापूर्वी काय करतात? पाण्याने आधी शुद्ध करतात. हे असं का? तर पाणी हे प्युरिफायर आहे. शारीरिक शारीरिक तर आहेच, मानसिक आणि आध्यात्मिक प्युरिफायर देखील आहे. आपल्या आजी आजोबांना हे ऑलरेडी माहिती होतं. त्यांनी हे अनुभवलेलं होतं. म्हणूनच त्यांनी हा उपाय आपल्याला सांगितलेला आहे. पण आपण काय म्हणतो? हे जुनं आहे, ही अंधश्रद्धा आहे असं म्हणतो आणि आपण त्याला सोडून देतो. पण ज्या गोष्टीला आता हे सायन्स प्रूव्ह करतंय, ती गोष्ट तर आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षापूर्वीच सांगितली होती. त्यांना आधीच सगळं माहिती होतं. तर मग तुम्हीच सांगा, हुशार कोण? आपले पूर्वज की ते? आता मला आणखी एक गोष्ट इथे सांगायची आहे. ही गोष्ट आहे एका बाईची, नाशिकची बाई आहे. ती हा व्हिडिओ जर बघत असेल तर तिला माहिती आहे मी कुणाबद्दल बोलतोय. ती एक गृहिणी होती. नवरा ट्रकवर काम करायचा. 2 मुलं होती त्याची. संसार चालवणं तिला थोडंसं कठीण होतं, पण ती चालवायची. कारण तिच्या पुढे दुसरा मार्गच नव्हता ना. आणि हीच परिस्थिती प्रत्येक स्त्रीची आहे. पण तिच्या आयुष्यात ना एक प्रॉब्लेम होता बघा. तिला नेहमी तिच्या मनात सतत निगेटिव्ह विचारच यायचे. मी काही कामाचीच नाही, माझं आयुष्य असंच राहणार, माझ्या नशिबात सुख नाहीच, देवानं मला विसरलंय, देवाच्या लक्षात मी नाही, माझ्याकडे देवाचं लक्षच नाही, असं ती विचार करायची. आणि हे विचार इतके स्ट्रॉंग होते, इतके स्ट्रॉंग होते की तिला रात्री झोपही लागायची नाही. तिला झोप न लागण्याचा खूप मोठा त्रास होता. तिला जेवायला जावं म्हटलं तर भूक लागायची नाही. मग अशा प्रकारे हळूहळू ती डिप्रेशन मध्ये गेली. एक दिवस तिच्या शेजारणीने तिला पाहिलं. जी वयाने वयस्कर होती बाई ती, पण अनुभवी होती. तिने तिला हा उपाय सांगितला. रात्री उशिरा एक ग्लास पाणी ठेव, त्याला झाकून ठेव, उशाशी ठेवायचंय बर का, आणि सकाळी उठून ते पाणी बेसिन मध्ये ओतून दे. ओतताना म्हण की माझे सगळे वाईट विचार, माझी सगळी चिंता हे पाणी वाहून नेत आहे आणि
आज माझा नवा दिवस आहे. या नव्या दिवशी आज मी माझं आयुष्य नव्याने सुरुवात करत आहे, असं त्या बाईने तिला सांगितलं. मग हे ऐकून तिने हे सगळं करायला सुरुवात केलं. पहिल्या आठवड्यात तिला थोडा फरक जाणवला. तिला तिच्या मनावरचं जे ओझं होतं, हा जो मानसिक त्रास होता, हे थोडंसं आता कमी झाल्यासारखं वाटू लागलं. तिचं मन हलकं वाटू लागलं होतं. मग दुसऱ्या आठवड्यात काय झालं हो? तिला शांत झोप लागू लागली. झोप लागली की आपले सगळे प्रॉब्लेम, सगळ्या मानसिक तणावाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात बघा. मग तिसऱ्या आठवड्यात काय झालं? तिनं एक छोटा व्यवसाय करायला सुरुवात केला. घरच्या घरीच पापड करायचं, लोणचे बनवून ती विकायला लागली. आणि 6 महिन्यात काय झालं ते ऐका. तिचं मंथली इन्कम तिच्या नवऱ्याच्या इन्कम पेक्षाही जास्त झालं. आज ती बाई तिच्या गावासाठी एक आदर्श बनली आहे. आता तिच्या गावातले लोक तिला विचारतात, अगं तू हे कसं केलंस? पण ती हसते आणि म्हणते, 1 ग्लास पाण्याने मी हे केलं. पण खरं सांगू, पाण्याने नाही बरं का, तिच्या विश्वासाने हे केलं. तिच्या मनात, तिच्या मानसिकतेत जो शिफ्ट आला, त्या शिफ्टने हे सगळं घडवून आणलं. तिच्या दररोजच्या छोट्या छोट्या कृतीने, जिने तिच्या सबकॉन्शियस माइंडला सांगितलं की बस आता बदलायचंय आपल्याला आणि आता नवं आयुष्य सुरू करायचंय. आणि तिचं सबकॉन्शियस माइंड, त्या सबकॉन्शियस माइंडनं हे ऐकलं. म्हणजे हे जे पाण्याची जी ट्रिक आहे, ती या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन आपली सगळी विचारशैली आणि आपल्या आजूबाजूचं सगळं जग बदलण्याचं हे गुप्त मार्ग आहे. आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकलं की तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. तुमच्या मनाचे 2 भाग आहेत. एक असतं कॉन्शियस माइंड आणि दुसरं असतं सबकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंड म्हणजे काय? तर तुम्ही जागेपणी जे विचार करता, म्हणजे मला पैसे कमवायचे आहेत, मला हेल्दी व्हायचंय, वेट लॉस करायचंय, मला सुखी व्हायचंय, हे आहेत तुमचे कॉन्शियस माइंडचे विचार. पण सबकॉन्शियस माइंड हे वेगळंच असतं बरं का. हे वेगळंच काम करत असतं. सबकॉन्शियस माइंड हे वेगळं तर काम करत असतं, पण त्याच्या विषयी एक विशेष गोष्ट म्हणजे हाच तुमच्या आयुष्याचा रिअल बॉस आहे. तो तुमच्या 95% ऍक्शन्सना कंट्रोल करत असतो. तुमच्या सवयी, तुमच्या मान्यता, ज्या बिलीफ्स आहेत, तुमच्या रिॲक्शन्स काय असतात, सगळं 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 हे सबकॉन्शियस माइंडच ठरवत असतं. आणि सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कधी असतं? तर रात्री, झोपण्यापूर्वी आणि झोपल्यानंतर. कारण तेव्हा एक असं वेगळीच एक स्टेट असते आपल्या ब्रेनची, जिथे सगळं रिलॅक्स आणि वेगळ्या एनर्जीशी कनेक्ट झालेले आपण असतो. म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे विचार करता ते डायरेक्टली तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातात. आता तुम्ही जर रात्री भीती, चिंता, निगेटिव्हिटी घेऊन झोपणार असाल, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड रात्रभर त्यावरच काम करतं. आणि सकाळी तुम्ही उठता तेव्हा आणखी टायर्ड, आणखी निगेटिव्ह आणि आणखी फ्रस्ट्रेटेड झालेले असता. पण जर तुम्ही रात्री एक सिंपल रिच्युअल करत असाल, एक पाण्याचा ग्लास भरून उशाशी ठेवलाय आणि मनातले वाईट विचार त्या पाण्यात सोडताय, असं तुम्ही बोलून तिथे झोपता आणि सकाळी उठून ते ओतून देता, तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक पॉवरफुल सिग्नल देत आहात. तो सिग्नल हा आहे, मी माझ्या वाईट विचारांना जाऊ देतोय. मी नवा दिवस नव्या एनर्जीने सुरुवात करतोय.
हे एक सायकोलॉजिकल अँकर आहे. अँकर म्हणजे काय? ते शिप एखाद्या ठिकाणी थांबवायचं असेल तर ते जे सोडतात ना ओझं, वजन असतं जे पाण्यामध्ये सोडतात, तसं. तुम्हाला घट्टपणे पॉझिटिव्हिटीला धरून ठेवणारं सायकॉलॉजिकल अँकर. तर न्यूरोसायन्समध्ये याला काय म्हणतात? पॅटर्न इंटरप्ट असं म्हणतात. तुम्ही तुमच्या निगेटिव्ह थॉट पॅटर्नला एका फिजिकल ॲक्शनने, जसं की हे ग्लास पाण्याचं ठेवून त्याला तसं म्हणून झोपणं, या ॲक्शनने इथे इंटरप्ट करत आहात. आणि जेव्हा फिजिकल ॲक्शन आणि मेंटल इंटेन्शन एकत्र येतात तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन सुरू होतं. मॅनिफेस्टेशन हा शब्द तर तुम्ही खूप वेळा ऐकलेला असेल. युनिव्हर्सला सांगा, ते तुम्हाला तेच देईल. विचार करा आणि तीच रियालिटी होईल. पण खरं मॅनिफेस्टेशन काय हो? ते कुणी सांगतं का? कुणीच सांगत नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे तुमचे विचार, तुमची भावना आणि तुमची कृती या तिन्ही गोष्टी एका दिशेत अलाइन करणं. बास, एवढंच असतं. फक्त विचार करून काही होत नाही. फक्त इच्छा करून ती मिळत नाही, कोणतीच गोष्ट मिळत नाही. पण तुम्ही तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमची कृती या तिन्ही गोष्टी एकत्र करता, तेव्हा युनिव्हर्सला तुमचं ॲड्रेस सापडतं, की बाबा हा माणूस इथे आहे आणि याला हे लागतंय. तेव्हा तुमच्या आयुष्यात गोष्टी आपोआपच बदलायला लागतात. आणि हे जे रात्री उशाशी ग्लास ठेवणं आहे, हे त्या प्रोसेसची सुरुवात आहे. ही एक छोटी कृती आहे, पण या छोट्या कृतीत विचार आहे, मला बदलायचंय. भावना आहे, की मला विश्वास आहे की मी हे करेल. आणि कृती आहे, की मी रोज हे करतोय. आता हे तिन्ही इथे अलाइन झाले ना, की मग मिरॅकल सुरू होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मिरॅकल म्हणजे काय? मिरॅकल म्हणजे जे नेहमी पॉसिबल होतं, पण तुम्हाला आधी ते दिसत नव्हतं, ते अचानक दिसू लागणं, याला म्हणतात मिरॅकल. ती बिझनेस अपॉर्च्युनिटी जी आधीच होती, पण तुम्हाला ती दिसली नाही. कारण तुमचं जे माइंड आहे, तुमचं जे मन आहे, ते निगेटिव्हिटीने भरलं होतं. त्यामुळे तुमच्या मनाचं तिकडे लक्षच नव्हतं. ते नातं जे रिपेअर होऊ शकलं असतं, त्याला तुटायची गरज नव्हती. पण तुम्ही एफोर्ट केलाच नाहीत, कारण तुम्ही स्वतःच होपलेस होता. ते आरोग्य जे सुधारू शकलं असतं, पण तुम्ही काळजी घेतली नाही. कारण तुम्हाला वाटत होतं, की आता काय होणार? सगळी वेळ तर गेली. म्हणजे अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये तुम्ही होता, म्हणून तसं झालं. आणि हे सगळं बदलतं जेव्हा तुमचं मन बदलतं. आणि मन बदलण्याची सुरुवात कधी होते हो? एक ग्लास पाण्यापासून ती सुरुवात होते. मला एक शेवटची गोष्ट सांगायची आहे. ही गोष्ट नीट ऐका, कारण ही गोष्ट तुमचीही गोष्ट असू शकते. मुंबईत एक तरुण मुलगा होता. इंजिनिअरिंग पूर्ण केलेला, पण त्याला जॉबच लागत नव्हती. 2 वर्ष झालं इंटरव्ह्यूवर इंटरव्ह्यू देत होता आणि रिजेक्शनवर रिजेक्शन येतच होते. त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी शिक्षणावर खूप सारे पैसे खर्च केले होते. त्याला तो आता बोजा जाणवत होता. प्रत्येक रिजेक्शन नंतर तो आरशात स्वतःला बघायचा आणि विचार करायचा, मी फेलियर आहे का? हो, मी फेलियर आहे असं तो म्हणायचा. एक दिवस तो इतका खचला, की त्याने ठरवलं, की बस, बस झालं आता. मी हारलो आणि मी आता यापुढे कसलाच प्रयत्न करणार नाही असं त्याने स्वतःशी ठरवलं. पण त्या रात्री त्याने एक YouTube व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये हाच उपाय सांगण्यात आला होता. रात्री उशाशी एक ग्लास पाणी ठेवा. सकाळी ते ओतून द्या. हं. त्याला हसू आलं. तो म्हणाला, "काय हे?" पण मग त्याने विचार केला, की असं केल्याने मी असं काय गमावणार आहे? ऑलरेडी सगळं गमावलंयच ना. एकदा हे तरी ट्राय करून बघूया. मग त्या रात्री त्याने तो ग्लास ठेवला.
ग्लास ठेवून त्याने डोळे बंद केले आणि मनातून तो म्हणाला, देवा, मला माहिती नाही तू आहेस की नाही, पण जर असशील तर माझ्या मनातला हा काळोख घेऊन जा रे. मला एक चान्स दे, फक्त एक. मग तो सकाळी उठला आणि ते पाणी घेतलं आणि बेसिनमध्ये ओतून दिलं. आणि सरप्राइझिंगली त्याच्या मनात अचानकपणे एक शांतता आली, एक मेंटल क्लॅरिटी आली. त्या शांततेत त्याने एक गोष्ट केली जी त्याने आधी कधीच केली नव्हती. त्याने आधी त्याचा रेझ्युमे जो होता तो पूर्णपणे बदलला. एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने हा रेझ्युमे त्याने परत लिहिला आणि एका कंपनीला तो त्याने मेल केला, जिथे त्याने आधी कधीच अप्लाय केलं नव्हतं. मग 3 दिवसात इंटरव्ह्यू कॉल आला. एका आठवड्यात त्याला जॉब लेटर देखील आला आणि तिथली सॅलरी ही त्याने कधी स्वप्नातही विचार केली नव्हती इतकी होती. आता आज तो मुलगा एका MNC मध्ये सीनियर इंजिनियर आहे. पण ही स्टोरी इथेच संपत नाही मित्रहो. त्या मुलाच्या बाबांना, ज्यांनी त्याच्यासाठी सगळं केलं होतं, त्यांना हे कळालं तेव्हा ते रडले. 60 वर्षांचा माणूस त्याच्या मुलाला मिठी मारून अक्षरशः रडला. आणि तो मुलगा, त्यानेही त्या रात्री पुन्हा एक ग्लास पाणी ठेवला. पण यावेळी तो पाणी ओतताना म्हणाला, थँक्यू, बस थँक्यू. बघा मित्र हो, एक ग्लास पाणी, पण त्या एका ग्लास पाण्याने एक जीवन बदललं, एक कुटुंब बदललं आणि एक भविष्य बदललं. आता मी तुम्हाला नक्की काय करायचं ते स्टेप बाय स्टेप सांगतो. हे नीट ऐका आणि आज रात्रीपासूनच हे सुरू करा. स्टेप नंबर 1, एक स्वच्छ ग्लास घ्या. काचेचाच ग्लास घ्या. काचेचाच ग्लास चांगला, कारण प्लास्टिकचा नको. काचेचा ग्लास का असावा? काचेचा ग्लास कारण काच पाण्याची एनर्जी चांगल्या प्रकारे होल्ड करून ठेवत असते. आता स्टेप नंबर 2, ग्लास मध्ये स्वच्छ ताजे पाणी भरा. फ्रीजचं पाणी नको, साधं रूम टेम्परेचरचं पाणीच भरा. शुद्ध पाणी, जसं तुम्ही पितात ना तसंच. मग स्टेप नंबर 3, ग्लासवर एक स्वच्छ कापड किंवा झाकण ठेवा. ग्लास झाकून ठेवा, हे महत्वाचं आहे. झाकण ठेवल्याने बाहेरची धूळ तर आत जाणार नाहीच, पण यामागे एक सिम्बॉलिक मीनिंग आहे, जे सांगतं की तुमचं इंटेन्शन हे पूर्णपणे सील झालेलं आहे, ते आता प्रोटेक्टेड आहे. आता स्टेप नंबर 4, हे ग्लास तुमच्या उशाशी ठेवा. बेडच्या बाजूच्या टेबलवर किंवा कुठेही जमिनीवर ठेवलं तरी चालेल, पण उशाच्या जवळच असू द्या, कारण तुमच्या डोक्याजवळ, तुमच्या विचारांच्या जवळ ते पाणी असलं पाहिजे. आता स्टेप नंबर 5, झोपण्यापूर्वी डोळे बंद करा आणि मनातून बोला. काय बोलायचं तर, माझ्या मनातले सगळे वाईट विचार, सगळी भीती, सगळी चिंता, सगळी निगेटिव्हिटी मी या पाण्यात सोडतोय किंवा सोडते. हे पाणी माझ्या मनाचा सगळा काळोख शोषून घेत आहे. उद्या सकाळी मी या सगळ्यातून मुक्त होणार आहे. हे मनापासून म्हणा, मेकॅनिकली नाही म्हणायचं, सगळं फील करत म्हणा. आता स्टेप नंबर 6, शांतपणे झोपा. झोपताना पॉझिटिव्हच विचार करा. तुम्हाला जे हवंय ते सगळं तुम्हाला मिळालेलं आहे असं इमॅजिन करा. पैसा, आरोग्य, सुख, प्रेम, जे काही हवंय ते तुम्हाला ऑलरेडी मिळालंय असं फील करा. आणि स्टेप नंबर 7, सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी ते पाणी बेसिनमध्ये ओतून द्या. ओतताना बघत राहा, ते पाणी वाहून जाताना बघा आणि मनातून म्हणा, माझे सगळे वाईट विचार, माझी सगळी निगेटिव्हिटी आता वाहून गेलेली आहे. आज माझा नवा दिवस आहे. आज सगळं काही चांगलं होणार आहे. आता स्टेप नंबर 8 म्हणजे हे रोज करा. किमान 21 दिवस तरी करा, कारण कोणतीही नवीन हॅबिट फॉर्म होण्यासाठी किमान 21 दिवस लागतात. 21 दिवसात तुमचं सबकॉन्शियस माइंड हे नवीन पॅटर्न ऍक्सेप्ट करतं आणि तुमच्यात नकळतच ते बदल सुरू होतात. आता मला माहिती आहे मित्र हो, तुमच्या मनातही काही प्रश्न असतील, ते मी आता इथे ऍड्रेस करतो. हे खरंच काम करतं का? तर
मी तुम्हाला सत्य सांगतो, हे तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. जर तुम्ही म्हणत असाल, चल बघूया काय होतं, बघू तरी करून, या ॲटिट्यूडने जर केलं तर काहीच होणार नाही. पण जर तुम्ही मनापासून, विश्वासाने, श्रद्धेने जर केलत ना, तर रिझल्ट्स तुम्हाला 100% दिसतील, नक्की येतील. कारण हे पाणी मॅजिक करत नाही, तर तुमचा जो विश्वास आहे ते खरं मॅजिक आहे, ते खरं जादू आहे. पाणी फक्त एक माध्यम आहे ट्रान्सफरचं, एनर्जी ट्रान्सफरचं एक माध्यम आहे. खरी जादू ही तुमच्या विश्वासात आहे. मी हे कुणाला सांगू शकतो का? हो, नक्की सांगा. पण अशाच व्यक्तीला सांगा जी तुमचं ऐकेल, आणि जी याचं मजाक करणार असेल, जिथे तुमच्या ह्याची थट्टा उडवणार असेल, त्याला सांगू नका. कारण काही लोक असतात जे प्रत्येक गोष्टीची टिंगल करत असतात. अशा लोकांना सांगू नका, कारण त्यांची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या इंटेन्शनला वीक करू शकते. ते पाणी प्यायला चालतं का? तर नाही. ते पाणी पिऊ नका. ते पाणी ओतून द्या, कारण सिम्बॉलिकली त्या पाण्यात तुमची निगेटिव्हिटी गेलेली आहे. ते ओतून देणं म्हणजे निगेटिव्हिटी रिलीज करणं होईल. ते पाणी पिणं म्हणजे निगेटिव्हिटी पुन्हा स्वतःत घेणं होऊन जाईल. मला लगेच रिझल्ट मिळेल का? कदाचित नाही. काही लोकांना पहिल्या दिवशीच फरक जाणवायला लागतो. काही लोकांना 1 आठवडा लागतो. तर काही लोकांना 3 आठवडे लागतात. पण एक गोष्टीची गॅरंटी आहे, जर तुम्ही कन्सिस्टंटली केलत ना, तर रिझल्ट तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही तुमच्या मनात डेली क्लीन्स करत आहात. डेली सफाई चालू आहे तुमच्या मनातली. ही मेंटल हायजीन आहे. जसं तुम्ही शरीर स्वच्छ करायला रोज अंघोळ करता, तसंच हे मन स्वच्छ करण्यासाठीचं आहे. हे कुठल्या धर्माशी संबंधित आहे का? नाही, अजिबात नाही. हे कुठल्याही धर्माशी, जातीशी, पंथाशी संबंधित नाही. हे युनिव्हर्सल आहे. हे ह्युमन सायकोलॉजी आणि एनर्जी सायन्सशी संबंधित आहे. कुणीही, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा हे प्रॅक्टिस करू शकतो. तर मित्र हो, मी तुम्हाला 1 ग्लास पाण्याचा उपाय सांगितला. पण खरं सांगू का, हा उपाय पाण्याचा नाही, तर हा उपाय तुमच्या मनाचा आहे. पाणी एक टूल आहे, एक माध्यम आहे. खरा बदल हा तुमच्या आत होतो. आता तो बदल म्हणजे काय? तो बदल म्हणजे मी हेल्पलेस नाहीये, हे ऍक्सेप्ट करणं. तो बदल म्हणजे माझ्या हातातही काहीतरी आहे, हे मान्य करणं. तो बदल म्हणजे मी रोज एक छोटी कृती करतोय माझ्या स्वतःसाठी, हा निर्णय घेणं. बघा, आपण सगळेच रोज इतरांसाठी खूप काही करतो. दुसऱ्यांसाठी, बॉससाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी. पण स्वतःसाठी, स्वतःच्या मनासाठी, स्वतःच्या शांतीसाठी, यासाठी आपण काहीच करत नाही. आणि मग आपल्यालाच आश्चर्य वाटतं की मी इतका स्ट्रेस्ड का आहे, मी इतका अनहॅपी, दुःखी का आहे, माझ्या आयुष्यात चांगलं का काही होत नाही. कारण तुम्हीच स्वतःला वेळ देत नाही आहात. तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही आहात. तुमचं मन, जे तुमचं सगळ्यात पॉवरफुल टूल आहे, ते तुम्ही निग्लेक्ट करताय, दुर्लक्ष करताय तुम्ही तिकडे. त्यामुळे आज रात्रीपासून हे सगळं बदला. 1 ग्लास पाणी तिथे ठेवा. ते फक्त 2 मिनिटं तुमचा वेळ घेईल. पण त्या 2 मिनिटात तुम्ही स्वतःला सांगत आहात की मी इम्पॉर्टंट आहे. माझं मन इम्पॉर्टंट आहे. माझी शांती, माझ्या आयुष्यातली जी शांती आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला इम्पॉर्टंट मानता, तेव्हा हे युनिवर्स देखील तुम्हाला इम्पॉर्टंट मानतं. हे लॉ ऑफ एनर्जी आहे. जो स्वतःला व्हॅल्यू देतो, त्याला हे सगळं जग व्हॅल्यू देत असतं. आता मी स्पेसिफिकली बोलतो, धनसंपत्ती, आरोग्य आणि सुख, तुम्हाला हे तिन्ही हवंय, बरोबर ना? मग ऐका, धनसंपत्ती, पैसा कुठून येतो? ऑपॉर्च्युनिटीज मधून. आणि ऑपॉर्च्युनिटीज कुठून म्हणजे कुणाला दिसतात? ज्याचं मन क्लिअर आहे, ज्याचं मन पॉझिटिव्ह आहे, ज्याचा कॉन्फिडन्स आहे ज्याच्या मनात, त्यालाच ह्या ऑपॉर्च्युनिटीज दिसत असतात. आणि निगेटिव्ह माइंड,
हे जे ज्याच्या माइंडमध्ये सगळं डाऊट आहे, चिंता आहेत, त्याच्या समोर जरी अपॉर्च्युनिटीज आल्या तरी त्या अपॉर्च्युनिटीज असूनही त्याकडे तो बघू शकत नाही. कारण निगेटिव्ह माइंड सतत प्रॉब्लेम्सच बघत असतो. पण एक पॉझिटिव्ह आणि क्लिअर माइंड प्रॉब्लेम्स मध्येही अपॉर्च्युनिटीज शोधतो. तुम्ही रोज मनाची निगेटिव्हिटी ओतून टाकताय आणि जर तुम्ही असं जर ओतून दिली तर तुमचं मन दररोज क्लिअर होत जाईल. आणि तुमचं जर मन क्लिअर झालं तर त्या क्लिअर माइंडला पैसा कमवण्याचे हजारो मार्ग दिसू लागतील, जे आधी दिसत नव्हते. आता आरोग्य, तुम्हाला माहिती आहे का की 80% आजार हे स्ट्रेसमुळे होतात, बरोबर ना? बीपी, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम्स, ऍसिडिटी, इन्सोमनिया, या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे स्ट्रेस आहे. आणि हा स्ट्रेस कशामुळे होतो? तर निगेटिव्ह थॉट्समुळे. चिंता, भीती, अँगर म्हणजे राग करणे, या सगळ्यामुळे या गोष्टी होत आहेत. जर तुम्ही रोज मनातली निगेटिव्हिटी रिलीज करत असाल या पाण्याच्या माध्यमातून, तर तुमचा स्ट्रेस कमी होणार नाही का? नक्की होईल. आणि जर स्ट्रेस एकदा कमी झाला तर शरीर आपोआप हील व्हायला लागतं. शरीराला स्वतःला बरं करण्याची शक्ती आहे. फक्त तुम्हाला हा स्ट्रेस हटवायचा आहे. आता सुख, सुख कुठे असतं हो? बाहेर असतं का? नाही. सुख हे तुमच्या आत असतं, मनात असतं. तुमच्या मनात एक शांत मन जे असतं तेच एक सुखी मन असतं. आणि हे जे अशांत मन आहे ते नेहमी दुखी असतं. तुम्ही बाहेर कितीही पैसे कमवा, तुम्ही कितीही मोठं घर बांधा, जर तुमचं मनच शांत नाही तर तुम्ही सुखी होणार नाही. आणि मनात शांती कधी येते हो? जेव्हा तुम्ही मनातला जो कचरा आहे तो कचरा साफ करता आणि तो कचरा या ग्लासातल्या पाण्याच्या रूपाने वाहून बाहेर निघून जातो. मित्र हो, मला माहिती आहे तुम्ही खूप थकलेले आहात. मला माहिती आहे तुम्ही खूप स्ट्रगल केलेले आहेत, खूप अपमान सहन केलेला आहे, तुम्ही खूप रात्री जागलेले आहात, खूप अश्रू गिळलेले आहात. मला माहिती आहे कधी कधी तुम्हाला वाटतं की माझ्यासाठी कुणीच नाही, मला कुणीच समजून घेत नाही, माझं नशीबच खराब आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात म्हणजे तुम्हाला बदलायचंय. तुम्ही शोधत आहात म्हणजे तुम्ही अजूनही हार मानलेली नाहीये. आणि जो माणूस हार मानत नाही त्याला कुणीच हरवू शकत नाही. अगदी नशीब पण हरवू शकत नाही. तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. तुमचा भूतकाळ तो संपलाय, तो बदलता येत नाही. पण तुमचं भविष्य ते तुम्ही तुमच्या हाताने लिहू शकता आत्ता, या क्षणापासून. आणि ती सुरुवात तुम्हाला करायची आहे एक ग्लास पाण्यापासून. हे तुमचं पहिलं पाऊल आहे मित्रहो, एका नव्या आयुष्याकडे. तुमचं हे नवं आयुष्य तुमची वाट बघतंय. तुम्हाला पाऊल टाकण्याची गरज आहे. कुणी तुम्हाला सांगेल, अरे हे काय लहान मुलासारखं करतोयस. कुणी तुम्हाला म्हणेल, अरे ही अंधश्रद्धा आहे. कुणी तुमचा मजाकही करेल. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक मजाक करतात ना त्यांना बदलायचं नसतं, त्यांना तिथेच राहायचं असतं. कम्फर्ट झोन मध्ये त्यांना राहायचं असतं. पण तुम्ही त्यांच्यासारखे आहात का? नाही, तुम्ही त्यांच्यासारखे नाही आहात. तुम्ही डिफरंट आहात, तुम्ही स्पेशल आहात. तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाय. कित्येक लोक अर्ध्यातूनच निघून गेलेली असतील, पण तुम्ही इथपर्यंत थांबलाय आणि मला अभिमान आहे तुमचा, जी लोक इथपर्यंत थांबली आहेत. आता मी तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो. आज रात्री हा व्हिडिओ बंद केल्यानंतर एक ग्लास घ्या,
त्यात पाणी भरा, त्याला झाकून ठेवा, उशाशी ठेवा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, माझ्या आयुष्यातलं सगळं वाईट आज संपतंय आणि उद्या सकाळपासून माझं नवं आयुष्य सुरू होतंय. मी वर्दी आहे, मी डिझर्विंग आहे, मला सगळं मिळणार आहे. पैसा, आरोग्य, सुख, प्रेम, शांती हे सगळं माझ्यासाठी आहे आणि मी ते मोकळ्या मनाने, खुल्या हाताने स्वीकारतोय. ते युनिव्हर्स मला देतंय आणि मी ते स्वीकारतोय. सकाळी उठा, ते पाणी ओतून द्या. वाहून जाताना त्या पाण्याकडे बघा असं टाकताना आणि हसा. कारण तुम्ही एक नवीन सुरुवात करत आहात आणि हे रोज करा. 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवस आणि मग मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या आयुष्यात काय बदललं. मला खात्री आहे तुमच्या कमेंट्स वाचून इतरांनाही प्रेरणा मिळेल. एक ग्लास पाणी, एक नवं आयुष्य. हे इतकं सोपं आहे. तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. तुम्हाला कुणाला पैसे द्यायची गरज नाही. कुणाची परवानगी घ्यायला नको. फक्त एक ग्लास, फक्त तुमचा विश्वास आणि फक्त ही एक कृती. बास. मित्रांनो, व्हिडिओ इथेच संपतोय, पण तुमचा प्रवास आज सुरू होतोय. मी तुम्हाला गॅरंटी देत नाही की उद्या सगळं बदलेल, पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो की जर तुम्ही विश्वासानं हे केलं ना तर बदल नक्की होतील. कारण पाण्यात शक्ती आहे, विश्वासात शक्ती आहे आणि सगळ्यात जास्त शक्ती ही तुमच्यात आहे. तुम्ही कमी नाही आहात, तुम्ही कमकुवत नाही आहात, तुम्ही हरलेले नाही आहात. तुम्ही एक योद्धा आहात आणि प्रत्येक योद्ध्याला एक नवा दिवस मिळतो, एक नवीन संधी मिळते, एक नवा मार्ग मिळतो. तुमचा नवा दिवस हा उद्या सकाळीपासून सुरू होतोय. एक ग्लास पाणी ठेवा, वाईट विचार त्यात ओतून द्या आणि नव्या आयुष्याला सुरुवात करा. तुमच्यासाठी माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुमच्या त्या मित्राला, बहिणीला, आईला, भावाला पाठवा ज्याला याची नितांत गरज आहे. कारण कदाचित तुमचा एक शेअर कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा अनेक लाईफ चेंजिंग गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या करायला अगदी सोप्या असतात, पण त्याचं तुमच्या आयुष्यावर खूप मोठं प्रभाव पडणार आहे. मित्र हो, भेटूया अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही विश्वास ठेवण्यासारखे आहात. जय हिंद. धन्यवाद मित्र हो.